श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, जर तुमची रास तुळ असेल तर मे आणि जून 2026 हे महिने तुमच्या आयुष्यात काही मोठे बदल घेऊन येऊ शकतात. तुम्ही कल्पना करा, करिअरमध्ये तुमच्या अचानक वाढ, सामाजिक आदर, प्रतिष्ठित व्यक्तीकडून मिळणारी मान्यता आणि तुम्हाला आश्चर्यचकित करणाऱ्या जबाबदाऱ्या. पण लक्षात ठेवा, हा काळ जितका सुवर्णमय आहे तितकीच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. एक छोटीशी चूक तुमच्या मेहनतीला खीळ घालू शकते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तूळ राशीसाठी मे आणि जून 2026चे संपूर्ण राशी भविष्य. कोणते ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत, कोणते योग तुमचे भाग्य बदलू शकतात आणि शेवटी तुमचे यश अनेक पटीने वाढवण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टीचा अवलंब करू शकता. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमचे भाग्य आणखी मजबूत करू शकेल. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार 2026 हा काळ तूळ राशीसाठी खूप विशेष मानला जातो. अनेक प्रमुख ग्रह आपली स्थिती बदलत आहेत आणि याचा तुमच्या करिअर, संपत्ती, प्रतिष्ठा आणि नातेसंबंधावर थेट परिणाम होईल. असे वाटते की ब्रह्मांड तुम्हाला पुढे नेण्याची तयारी करत आहे, परंतु यश त्यांनाच मिळते जो योग्य वेळी योग्य निर्णय घेतात. करिअर आणि नोकरी. सर्वप्रथम आपण करिअरबद्दल बोलूया. मे आणि जून 2026 हे तूळ राशीच्या लोकांसाठी नोकरी आणि व्यवसाय या दोन्हीमध्ये उत्कृष्ट संधी घेऊन येतील. जे लोक बऱ्याच काळापासून पदोन्नतीची वाट पाहत आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या मेहनतीचे कामाच्या ठिकाणी दखल घेतली जाईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावरील विश्वास वाढवतील. अनेक लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि या जबाबदाऱ्या भविष्यात त्यांना उच्च पदावर घेऊन जाऊ शकतात. जर तुम्ही सरकारी नोकरीत, प्रशासकीय क्षेत्रात आणि मोठ्या कंपनीत काम करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी एक निर्णायक क्षण ठरू शकतो. काहींना तर नवीन नोकरीची संधी मिळू शकते आणि जे व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी नवीन करार, नवीन ग्राहक आणि आर्थिक वाढीचे संकेत आहेत. पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. अहंकार टाळला पाहिजे, कारण जेव्हा यश लवकर मिळते तेव्हा लोक अनेकदा स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू लागतात. हीच गोष्ट भविष्यात समस्या निर्माण करू शकते. आता आपण आदर आणि प्रतिष्ठाबद्दल बोलूया. येत्या काळात समाजात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. लोक तुमचे म्हणणे गांभीर्याने ऐकतील. तुमच्या सल्ल्याचे मूल्य वाढेल. अनेक लोकांना मोठ्या व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळू शकते. काहींना नेतृत्व करण्याची संधी मिळेल. जर तुम्ही राजकारण, माध्यम, शिक्षण, कला किंवा सार्वजनिक जीवनात असाल तर हा काळ विशेषतः फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला असे वाटेल की लोक अचानक तुमच्याकडे आकर्षित होत आहेत. तुमचे व्यक्तिमत्व एका वेगळ्याच तेजाने उजळून निघेल. आता आपण आर्थिक बाबीबद्दल बोलूया. मे आणि जूनमध्ये आर्थिकदृष्ट्या खूप चांगले असतील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी. घाई केल्यास नुकसान होऊ शकते. जर तुम्ही पूर्वी कठोर परिश्रम केले असतील तर आता त्याचे फळ मिळवण्याची वेळ आली आहे. आलिशान वस्तूवरील खर्च वाढू शकतो. घर, वाहन इत्यादी मोठी वस्तू खरेदी करण्याची शक्यता आहे. पण एक सल्ला नेहमी लक्षात ठेवा, पैसा जेवढा लवकर येतो तेवढ्या हुशारीने त्याचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. आता आपण कुटुंब आणि नातेसंबंधाबद्दल बोलूया. हा काळ तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या अधिक जवळ आणू शकतो. घरात काही शुभ घटना घडण्याची चिन्हे आहेत. जुने वाद मिटू शकतात. तुमच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल तर संवादातून त्यात सुधारणा होऊ शकते. विवाहित जोडप्यांसाठी हा काळ चांगला असेल, पण राग आणि हट्टीपणा टाळावा. छोट्या गोष्टींना मोठे स्वरूप दिल्याने नात्यामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. प्रेमात असलेल्यांनाही हा काळ भावनिकदृष्ट्या सशक्त वाटेल. या काळात तुमचे विरोधक अधिक सक्रिय होऊ शकतात. काही लोकांना तुमच्या यशाचा हेवा वाटू शकतो. तुमच्या पाठीमागे बोलण्याची ही शक्यता आहे. पण चांगली बातमी ही आहे की तुम्ही तुमच्या विरोधकावर मात करू शकता. तुमचा आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता मजबूत राहील. फक्त तुमची गुपिते सर्वांना सांगू नका. प्रत्येक मित्र खरा मित्र नसतो. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि अनावश्यक वाद टाळा. आरोग्य. आता तुमच्या आरोग्याबद्दल बोलूया. जरी काळ चांगला असला तरी कामाचा ताण वाढू शकतो. तुम्हाला मानसिक थकवा आणि तणाव जाणवू शकतो. पुरेशी झोप घेणे आवश्यक असेल. अनियमित खाण्याच्या सवयीमुळे पोटदुखी किंवा डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात. योग, ध्यान आणि सकाळची चाल तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. आता आपण या चांगल्या वेळेचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी काय करू शकता यावर चर्चा करूया. पहिले, प्रामाणिकपणा जपा. चुकीच्या मार्गाने मिळवलेले यश फार काळ टिकत नाही. दुसरे, आपल्या कुटुंबाला वेळ द्या. कधीकधी लोक आपल्या करिअरमध्ये इतके गुंतून जातात की ते आपल्या नात्याकडे दुर्लक्ष करतात. तिसरे, आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. आपल्या योजना प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही. आणि चौथे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे गणपतीची पूजा करा. प्रत्येक बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करा. यामुळे अडथळे कमी होतील आणि तुमच्या कामात यश मिळण्याची शक्यता वाढेल.
तर मित्रांनो, एकंदरीत मे आणि जून 2026 हा काळ तूळ राशीच्या लोकांसाठी मोठे बदल, आदर, करिअरमधील प्रगती आणि नवीन यश मिळवण्याचा काळ ठरू शकतो. जर तुम्ही कठोर परिश्रम, संयम आणि सकारात्मक विचारांनी पुढे गेलात तर हा काळ तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकतो. तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा की तुम्ही तूळ राशी आहात का आणि तुम्हाला व्हिडिओचा कोणता भाग सर्वात जास्त आवडला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. असे ज्योतिष आणि राशी भविष्यासंबंधी व्हिडिओ सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.